प्राचीन भारतीय संस्कृती व आधुनिक विज्ञान या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक प्रयोग करायचे आहेत। ऋग्वेद काळुळकर। तुझा आणि विज्ञानाचा काय संबंध रे? पण तू कोणता प्रयोग करणार आहेस हे ठरवलंयस का? ठरवलंयस का? अरे माझा देव म्हणजे विज्ञानातला चमत्कार असेल। मी सांगतो अरुण दादा, तू उडणारं विमानच तयार कर। हो हो, आणि पहिलं बक्षीस मिळालं ना की त्याच विमानाने जा उडत उडत अमेरिकेला। माझा प्रयोग फसला म्हणून तू चिडवतोयस, उद्या मी हसणार आहे। सद्गुरु झंप्या महाराज की जय। सद्गुरु झंप्या महाराज की जय। महाराज, काय प्रॉब्लेम आहे वत्सा तुझा? महाराज, हल्ली पाऊस पडत नसल्यामुळे उकाडा फार वाढलाय। दिवसा अभ्यास करू असं वाटत नाही, रात्री झोपही लागत नाही। काळजी करू नको वत्सा, मी आहे ना। काय चमत्कार! ही सगळी देवाची कृपा। सद्गुरु झंप्या महाराज की जय। सद्गुरु झंप्या महाराज की जय। हे सगळे माझ्यासाठी छोटेसे प्रॉब्लेम्स आहेत। मला तर या विश्वाचीच काळजी आहे। देवा, विश्वाची काळजी? होय बेटा, मला इथे बसून संपूर्ण जगातल्या घडामोडी कळतात। सद्गुरु झंप्या महाराज की जय। सद्गुरु झंप्या महाराज की जय। यात काही विशेष नाही बाळांनो, मी माझी दिव्य दृष्टी एका खोक्यात भरून ठेवली आहे। दिव्य दृष्टी खोक्यात? होय बाळांनो, तुम्ही त्याला टीव्ही म्हणता ते पहा। काय ग? नमस्कार। एक विशेष सूचना, आफ्रिकेतील नकोबाबा बेटावरून काही राक्षसी आकाराचे विषारी उंदीर शहरात आले आहेत। त्यांची संख्या झपाट्याने वाढत असून काही दिवसातच ते पूर्ण शहरभर पसरतील अशी भीती व्यक्त केली जात आहे। नागरिकांना विशेष आवेदन आहे की त्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी। उंदीर! बापरे! महाराज, या समस्येवर काही उपाय? उपाय कसला? ते तर गणपतीचं वाहन आहे, मला काय करता येणार नाही। महाराज, उंदीर! अरे कुठे आहे? तुमच्या पायाशी उंदीर! आई 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 उंदीर उंदीर चावला चावला। आई 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 उंदीर चावला। आई 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 उंदीर आई आई आई। जागा हो, काय झालं काय झालं? हं, कोण चावलं? आता कुठे हात घातलास तू? आई हं, घरातल्या उंदरांना मारून टाक। आयडिया काय? मी बाबांना ऑफिसहून येताना मांजरी आणायला सांगतो। काही नको, तू एक बोका आहेस ना, तेवढा पुरे झाला। आई पण उंदीर? काही येत नाहीत आपल्याकडे उंदीर बिंदीर। गेल्या महिन्यात मी पेस्ट कंट्रोल केलंय की नाही? मग चला चला आता शाळेच्या तयारीला लागा, चला। आई आज शाळेत नाही गेलं तर चालेल? नाही चालणार, मुकाट्याने शाळेला जा। आई माझे बोट दुखतायत। काही होत नाही एवढ्याशा तेवढ्याशानी, एवढ्या तेवढ्या कारणांवर शाळा बुडवत असतोस तू। अगं आई, मी घरी बसून प्रयोग करेन ना। पुरे झाली, काही नको प्रयोगाची तयारी। सोसायटी नाही उचलता आली, पण ती डोक्यावर मात्र घेतलीस तू। आई हसू नकोस तू। तो उंदीर जर का बोटांना चावला नसताना संपूर्ण सोसायटी उचलून घेतली असती। बरोबर, शाळेत जायचं नसेल ना तर घरात बसून अभ्यास करायला हवा। चालेल? चालेल, मी घरीच बसून प्रयोग करेन। कर कर, पण इथेच बसून करायचे हा, आणि कुठच्याही वस्तूंना हात लावायचा नाही। इथेच बसून करायचे, कुठच्याही वस्तूला हात नाही लावायचा।
आयडिया. हे वरुण, हे वाचून ना मला एक मस्त कल्पना सुचली आहे. हे जर पाणी असं झिरपत राहणार असेल ना तर आपण हा प्रयोगच बदलून टाकू ना. मग काय करायचं? हे बघ, या पुस्तकात काय दिलंय माहितीये, पूर्वीच्या काळी देशात जे पाणी साठवण्याची जी पद्धत होती ना तिचं वर्णन दिलंय. आणि तुला माहितीये ती अजूनही तेवढीच उपयोगी आहे. हे बघा, 4-5 गावांकरिता एक मोठी टाकी बांधली जायची. पावसाचं पाणी त्या टाकीत साठायचं आणि ते जमिनीतून सतत झिरपत राहायचं. जमिनी खालून वाहणाऱ्या झरांना ते मिळायचं. आणि आजूबाजूच्या गावांमधल्या ज्या विहिरी होत्या ना त्यामुळे त्यांना वर्षभर पाणी पुरायचं. आहे की नाही मस्त आयडिया? मस्तच आहे. झंप्या आहे? हो आहे. या नाही या आत या. आज तो शाळेत का नाही आला? त्याची की नाही बोट दुखतायत बोट. तो बा तिकडे बसलाय. जा भेटा त्याला जा. झंप्या, या बसा. कशी आहेत रे तुझी बोट आता? खूप दुखतायत. रे बोटांच्या काय घेऊन बसलात? असे छोटे मोठे अपघात होतच असतात आणि मोठं व्हायचं म्हणजे हे सगळं सहन करावंच लागतं. तुम्हाला काय वाटलं कालच्या प्रकारामुळे मी प्रयोगाचा नाद सोडून दिला असेल? पण नाही, माझ्यातला शास्त्रज्ञ अजून जागा आहे. म्हणजे तू घरी बसून प्रयोग करत होतास? मग वाटलं काय तुला मी बोटा दुखतात म्हणून घरी बसलोय? मग झाला का प्रयोग? हो झाला. दाखव ना आम्हाला. झाला म्हणजे अजून पूर्ण व्हायचं आहे. तसा कठीण आहे ना. म्हणजे कालच्या प्रयोगापेक्षा? मग वाटलं काय तुम्हाला माझे रोज साधे सुधे नसतात? ती कल्पना आली आहे रे आम्हाला. काल पाहिलं आम्ही. अरे अजून तुम्ही काहीच पाहिलं नाही. थांबा दाखवतो मी. झंप्या नको, भीती वाटते रे. नको झंप्या नको. आता तू प्रयोग करून दाखवणार, त्यातून कालच्या सारखं काही झालं तर? हो, आणि तुझ्या डोळ्यातून आग वगैरे? आम्हाला भीती वाटते रे. काही नाही, बसा आणि बघा. हो मागणी भागवत आहे. ओम सणावर ओम भट भट. थांबा दाखवतो. ओम सणावर सणा ओम भट. कठीण आहे ना. पण तू करतोयस काय? ज्ञानेश्वरांनी नाही का भिंत चालवलेली, तसा मी सुद्धा माझ्या मंत्र सामर्थ्याने सोफा चालवतोय. आता हा पाऊस पडला. इथं आलं. एक गेलं. झक्कास झालाय प्रयोग. पण आता भीती वाटते ती फक्त झंप्याचीच. तुला कशाला त्याची काळजी? अरे प्रयोगाची काळजी वाटते म्हणून तर झंप्याची भीती वाटते ना. हे बघ, तो काहीही करणार नाही. मी इकडे असेपर्यंत तो इकडे फिरकणार पण नाही. घाबरतो तो मला. हल्ला नेहमी समोरूनच होईल असं नाही. शिवाजी महाराजांसारखा गनिमिकावा येतो म्हटलं त्याला. हो ना, आणि आपल्या प्रयोगाची वाट लावायला स्वतः झंप्यानेच कशाला यायला पाहिजे? त्याचा कुठलाही मित्र हे काम करू शकतो. बरोबर आहे. असं असेल तर प्रदर्शन होईपर्यंत आपल्यापैकी कोणीतरी इकडे मॉडेल जवळ राहायलाच हवं. तेवढं होऊन पूर्ण नाही. झंप्याच्या प्रत्येक कारवाईवर लक्ष ठेवायला लागेल. त्याचा कुठल्याही आपल्या विरोधाचा प्लॅन प्रत्यक्षात येण्यापूर्वीच हाणून टाकावा लागेल. अरे पण तू काय करणार ते आपल्याला कसं कळणार? एवढ्यात विसरलास? आपले सव्वाहेर. अरे पण ते आहेत कुठे? सॉलिड न्यूज. झंपुटल्याबद्दल. हा काय? तो सुदर्शन चक्र तयार करतोय. काय चक्र? हो ना, मी येताना पाहिलं. झंप्याचे 2 मित्र मोठमोठी चक्र घेऊन येत होते. काय? अरे चाका लावताय का ढोलकी वाजवताय? नीट लावा. चिंत्या झालं काय तुझं चाक? लागतच नाहीये. नीट प्रयत्न कर. प्रयत्नांती ज्ञानेश्वर. सोफा चालत नाही म्हणजे काय? चाललाच पाहिजे. जमिनीला चिकटलेली भिंत चालते, मग सोफा चालायला काय आलं? तुम्ही बाजूला व्हा, मी प्रयत्न करतो. पण झंप्या, मला एक कळत नाही. या सोफाला चाका लावण्यापेक्षा तुम्ही 4 चाकाची गाडी का नाही चालवत? मूर्ख. तुला जास्त अक्कल आहे ना झंप्यापेक्षा.
अरे चाकं असलेली गाडी चालवण्यात कसला आलाय नवा प्रयोग? तेच तर. या सोफ्याला चालण्याची सवय नाहीये ना, म्हणून चाकं लावायची. एकदा का सवय झाली की चाकं काढून टाकायची. समजलं? समजलं, पण एक शंका आहे. शंका? अरे तुझ्या प्रश्नांची उत्तरं देत बसलो तर माझा नवा प्रयोग पूर्ण कधी व्हायचा? बरं विचार. आपण हा सोफा शाळेत कसा नेणार? उचलून? काय झालं जंप्या? अरे हा एवढा नापास ढ असेल असं मला वाटलं नव्हतं. अरे या सोफ्यावर बसूनच मी शाळेत जाणार आहे. सोफ्यावर बसून? हो, तुम्हाला दोघांनाही नेणार आहे सोफ्यावर बसून. थँक्यू जंप्या. आणि पहिलं बक्षीस मिळालं की अमेरिकेलाही याच सोफ्यावर बसून जाणार. सॉरी यार, पण तुम्हाला नेता येणार नाही, कारण माझे आई वडील मला एकट्याला सोडत नाहीत ना, त्यांना पण न्यायला लागणार. सॉरी. थांब, मी बघून आलो. हे लपा लपा चिंताला. अरे पोरांनो, आता कशा काय लपताय? अरे आता कशा काय लपताय? ए बाहेर बाहेर बाहेर. अहो अहो अहो, कोण हवंय तुम्हाला? कोण तुम्ही? मला तुम्ही बी नकोय आणि कुणी बी नकोय. मला माझं टायर हवंय. अगं टायर? अहो हे कोणी आणलंय? मला काय विचारताय? विचारा तुमच्या पोरासनी. झंप्या झंप्या, ए झंप्या कुठे गेला तो? इकडे तिकडे कुठे हाका मारताय? तो बघा तिकडे लपलाय. त्याच्या मागे. ए झंप्या, चल ये लवकर ये. चल ये लवकर बाहेर ये. त्यो बघा तो त्याचा मित्र. चल ये बाहेर ये. काय रे? हे चाक तू आणलास? अहो ते काय सांगणार त्यांच्या तोंडानी? तुम्ही माझ्या तोंडाने ऐका. ती समोरची बिल्डिंग आहे ना, त्याच्या खाली माझं गॅरेज आहे. तिथं मी काम करतो. ही 3 पोरं आली आणि मला म्हणली की दादा तुमचं टायर पाहू द्या. बरं. मी म्हणलं पोर आहेत, गुडगुडीत आहेत. म्हणलं बघा, आणि काम करण्यासाठी मान इकडं वळवली तर तिकडं पोर बी गायब आणि चाक बी गायब. अगं बाई, पण तुम्हाला आता तुमची चाकं मिळाली ना? या मुलांमुळे त्रास झाला, मी माफी मागते तुमची. जाऊ द्या, माफी कशा बाई? पोर आहेत ती, जाऊ द्या. लबाड पोर. बाबा टायर मिळालं, पोरं लई लबाड आहेत. काय रे, जरा तुम्हाला मोकळं सोडलं तर तू हे धंदे सुरू केलेस? चल ये, चल चल आपापल्या घरी जा. चला चला लवकर. काही नाही, आता प्रयोग नाही की काही नाही. घराच्या बाहेर पाऊल ठेवून तर बघा तर तू. हे आहे सौरकडे आहे आणि ही आहे भिंत. ह्या दिशा आपल्याला आहेत आणि या भिंतीची सावली याच्यावर पडली ना की आपल्याला ते व्यवस्थित दिसतं. हे काय सर? आत येऊ? या. हा, वरून आलास का? हे बघ, हे 2 नंबरचं टेबल तुझं आहे. हा, इथे लाव सगळं. हो. नीट लाव, सांभाळून. हो, आरामात रे. हो. हा, नीट ठेवा. हा झालं? हो. वरून झंप्या कुठे दिसत नाहीये. बहुतेक काही जमलं नसावं. अरे आले का रे सगळे? अरे हे 3 नंबरचं टेबल रिकामं कसं? कोण आहे इथे? ऋग्वेद कारुळकर. झंप्या येणार आहे का तो? सर, बहुतेक तो अदृश्य होण्याचा प्रयोग करून दाखवतोय. गंमत एवढीच की तो आपल्याला दिसत नाहीये. या आलात का आपण? या. बरं, हे बघ, हे 3 नंबरचं टेबल तुझं. हा, आणि हे काय? रिकामी चौकट आणलीस म्हणजे प्रयोग घरी राहिला आणि चौकट घेऊन आलास, असं झालं की काय? हे बघा सर, माझ्या प्रयोगाला नावं ठेवलेली मला आवडत नाही. किती मेहनत करून मी हा प्रयोग केलाय. तिथे रिकामी चौकट दिसत असेल पण अरे पण आम्हाला तुझा प्रयोग काय ते तरी कळू दे. कळेल की नाही? नाही सर, मी हा प्रयोग फक्त परीक्षकांनाच दाखवणार आहे. हो, बरं ठीक आहे, येतातच ते. मी घेऊन येतो त्यांना. तुमची तयारी चालू द्या. हा, चालू द्या. हो, ते बघ कशी खुशबू चालली त्या तिघांची. ते बघ, म्हणे परीक्षकांनाच प्रयोग दाखवणार. जसा काय मोठा शास्त्रज्ञच लागून गेलाय. झंप्या जाम जळतो तो वरून तुझ्यावर. ढापण्या जाऊ दे रे, तुम्ही कसलं ऐकताय त्याचं. बघतोय बघ ना तू कसा. सर राग येतोय ना?
अरे माझा प्रयोग पाहिला ना की चष्मा उडेल त्याच्या डोळ्यावरचा. काय म्हणाला रे तो? राहून देत रे. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. या सर. हे बघा, आपल्या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक इथे आलेले आहेत. नमस्कार मुलांनो. ते प्रत्येकाच्या टेबलाशी येऊन त्यांनी केलेला प्रयोग पाहतील. तेव्हा प्रत्येक जण आपापले प्रयोग नीट मांडून ठेवा आणि त्यांना दाखवा. या सर. आपण इथून सुरुवात करूया. हो. सर हे ज्वालामुखीचे आहे. गुड. आणि तुमचं काय काय रे हे? सर पूर्वीच्या काही 4-5 गावांकरिता मिळून एक सार्वजनिक टाकी बांधली जायची. बर. पावसाचं पाणी त्या टाकीत साठायचं. हं. आणि सर या टाकीत साठलेलं पाणी जमिनीत झिरपून आजूबाजूच्या गावातल्या विहिरींना मिळायचं. आणि अशा प्रकारे आजूबाजूच्या गावातील विहिरींना वर्षभर भरपूर पाणी मिळतं. गुड. छान ग्रुप जमलाय तुमचा. थँक्यू सर. आणि हे काय? काय कारुणकर, आता तरी दाखवणार का तुमचा प्रयोग? दाखवतो ना सर. अरे पण तुझं हे साहित्य कुठे आहे प्रयोगाचं? आहे ना, तुमच्याकडेच आहे. माझ्याकडे? हो. काय? सर मला तुमची 100 रुपयाची नोट द्या ना. झंप्या, काय चाललंय काय तुझा? हा, एक मिनिट. काय करतोय बघूया तर तुझं. घे. सर आजच्या प्रदर्शनाचा विषय आहे प्राचीन भारतीय संस्कृती आधुनिक विज्ञान. सरांनी हा विषय समजून देताना आम्हाला पुष्पक विमानाचं उदाहरण दिलं आणि जुने ग्रंथ पाहिले आम्ही. त्या काळी माणसाला मंत्रशक्तीच्या साहाय्याने उडता येत असेल असा मी उल्लेख पाहिला. मी त्या गोष्टीच्या खोलात जाण्याचा विचार केला आणि मला सांगायला एवढा आनंद वाटतोय की माझा प्रयोग यशस्वी झाला. तरंगून दे तरंगून दे तरंगून दे तरंग 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 तरंग. अरे तेव्हा त्याने काय केलं? शेवटी ते झप्प्याचाच प्रयोग यशस्वी ठरला. हो ना. जाऊ दे रे, जास्त मनावर घेऊ नकोस. पुढच्या वर्षी ना आपण याच्याहून चांगला प्रयोग करूया. ते तर झालंच ग, पण मला एक कळत नाहीये ते झंप्याला एवढा चांगला प्रयोग जमला कुठून? कोणीतरी करून दिला असेल रे आयता. हो, आणि आयत्या प्रयोगावर हा ढगधोबा. ए चिनू, तिकडे बघ ना. मी बघतो वॉटर बॅग मध्ये पाणी किती आहे ते नाही रे, तिकडे बघ जरा. काय त्या दोरीवरचा कावळा दिसतोय तुला? तोच ना. हा दिसला. डोळे ना थोडेसे बारीक करून बघ. असं वाटतं ना की हवेतच तरंगतोय तो कावळा. अगं हो ग, दिसला ना? मस्त आहे ना जादू? मस्त. वरुण, झंप्याचा प्रयोग समजला. पण मला सांग, तू हे केलंस कसं? नाही सर, ते कसं सांगता येईल, कारण ते सांगितलं तर काय होईल ते मी सांगतो सर. निनाद, माझ्या प्रयोगामध्ये तुझी लुडबुड नकोय. चल, ह्याला बाहेर जायला सांगा ना. अरे पण तू तर काहीच करत नाहीये. सर, झंप्याने आपल्याला प्रयोग दाखवला खरा, पण प्रदर्शनाचं उद्घाटन कुठे झालंय? म्हणजे लाल फीत कापून पुढारी जसं उद्घाटन करतात ते
हे उद्घाटन कुठे झालंय? निनाद तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? सांगतो सर. मंजू बाजू हो. काय झंप्या, झालं का उद्घाटन? सर, आता हा प्रयोग मी तुम्हाला समजावतो. जादूगार जादूत वापरतात ते हे अतिसूक्ष्म दोरे. आपल्या डोळ्यांना हे नीट दिसत नाही. याचाच वापर करून आपल्या डोळ्यात धूळ फेकण्यात आली सर. नाव काय रे तुझं? ऋग्वेद कारुळकर. छान नाव आहे. हे बघ, तू एक खूप चांगला मुलगा आहेस याची मला खात्री आहे. कारण तुझी अशी फजिती झाल्यानंतर तुझ्या डोळ्यात अशी आसवा आली नसती. हे बघ, तू शास्त्रज्ञ जरी नाही झालास तरी चांगला जादूगार मात्र नक्की होशील. अरे वा. तरी पण इथून पुढे तुला असं वाटलं की आपणही एखादा शास्त्राचा प्रयोग करावा तर जरूर कर. तो पाहायला मी स्वतः येईन. करशील ना प्रयोग? हो सर. ब्रह्मास्त्राबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे?